आता आपण हा प्रीमिक्सचा ढोकळा बनवत आहोत. हे बघू शकता. आता हे 1 पावाच्या जवळपास मी पीठ घेतलेलं आहे. ढोकळा पीठ म्हणजे ढोकळा प्रीमिक्स घेतलेला आहे आणि या पसरट भांड्याला घेतलेलं आहे तेल लावून. मस्तपैकी तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत नसेल याच्यात, मी पण याला तेल लावलेलं आहे. आणि हे इडलीचं भांडं असं फ्री हीट करायसाठी ठेवलेलं आहे, म्हणजे थोडं गरम होऊ देते ते आपलं, तोपर्यंत मिश्रण एकत्र करेपर्यंत ते फ्री हीट होऊन जाईल. आणि याच्यात टाकायचं आहे थोडंसं तेल, थोडंसं एवढं तेल टाकून घेतलेलं आहे. आता मस्तपैकी मिक्स करायचं ते असं. पसरटच भांडं घ्यायचं आहे ढोकळा पीठ मिक्स करायसाठी. तर बघू शकता एकीकडेच फेटायचं आहे ते मिश्रण असं. मस्तपैकी हलकं होईपर्यंत, जास्त घट्ट पण नाही भिजवायचं, जास्त पातळ पण नाही भिजवायचं. हे बघू शकता असं भिजवायचं. याप्रमाणे तुम्ही भिजू शकता. आणि पसरटच भांडं घ्यायचं हे ढोकळा पीठ प्रीमिक्स भिजवायसाठी. असं पसरट भांडं घेऊन घ्यायचं आणि त्याच्यात भिजवायचं. हे आता आपलं मस्त झालेलं आहे हलकं. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारचं आपल्याला ठेवायचं आहे हे मिश्रण. आता हे भांडं आपल्याला याच्यात ठेवायचं आहे, जे आपण गरम करून घेतलेलं आहे इडलीचं आहे. याच्यामध्ये हे भांडं ठेवायचं आणि लगेच हे ओतून घ्यायचं याच्यात ढोकळ्याचं पीठ हे मी केलेलं आहे ओतून घ्यायचं याच्यामध्ये सर्व हे मिश्रण. आता हे तुम्हाला याच्यासाठी दाखवत आहे की तुम्हाला पण परफेक्ट ढोकळा बनला पाहिजे, जमला पाहिजे, याच्यासाठी मी दाखवत आहे. तर याच्यावर झाकण ठेवून 20 मिनटं नंतर आपला ढोकळा तुम्हाला मी दाखवणारच आहे कसा झाला तर. आणि आता 20 मिनटं याचं झाकण पण उघडायचं नाही तर मग ढोकळा आपला तर हे बघू शकता. आता 20 मिनटं आपला ढोकळा झालेला आहे, असा झालेला आहे. याच्यावर मिरचीचं तेल टाकून घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे सोबत. आणि हा असा आपला ढोकळा झालेला आहे. आणि याच्यात या ढोकळ्या प्रीमिक्समध्ये मीठ पण टाकायची आवश्यकता नाही. फक्त याच्यात छोटा जो चमचा असते ना, हे बघू शकता तुम्ही, हा छोटा चमचा आहे, हा पोहे खायचा चमचा. तर या चमच्यानं ते प्रीमिक्स जेव्हा आपण भिजवतो पाणी टाकून, तेव्हा त्याच्यात 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि मस्तपैकी द्यायचा. मीठ पण नाही टाकायचं. तर असा बनवायचा हा ढोकळा. असा बनलेला आहे हा ढोकळा. बघू शकता किती छान बनलेला आहे ते, आणि खूप टेस्टी पण आहे.